गुड मॉर्निंग गाईज. मी स्वप्नील गुरव. एक कॉस्मेटिक अँड टॉय शॉप रनिंग करतो मुंबई कांदिवलीमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे एका पानवाल्याची. सिद्धेश्वर पानवाला करून आहे पुण्याचा. त्याच्यास तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. त्या सिद्धेश्वर पानवाला जो आहे, त्याच्या वडिलांनी 1980ला एक पानाची टपरी चालू केली. पानाची टपरी. आणि आता ते त्याचे वडील नाही आहेत, पण ते तिघंजण भाव, त्याचे वडील आणि त्याच्या काकांनी चालू केली पाण्याची टपरी 1980ला. आणि आज ते तिघंजण भाव ते चालवत आहेत. पण त्यांनी एका पाण्याच्या टपरीचे आज त्यांच्याकडे 85+ पाण्याच्या टपऱ्या आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती ओनली पान विकून पण खूप अर्निंग करू शकतो. त्यांची स्टोरी आपल्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. तो सांगत होता की जेव्हा त्याच्या वडिलांनी पाण्याची टपरी चालू केली तेव्हा ते फक्त एकाच व्हरायटीचे नॉर्मली पान बनवायचे. पण आज त्यांचे मुलं 50+ पान, वेगवेगळ्या प्रकारचे पानं बनवलं. जसं की मसाले पान, त्याच्यानंतर जसे आईस्क्रीममध्ये वेगवेगळे फ्लेवर येतात त्या प्रकारे ते लोकांनी ते फ्लेवर पानामध्ये ॲड करून तसे ते लोक पान सेलिंग करतात. मॅक्सिमम पान त्यांच्याकडे 40 रुपयापर्यंत भेटतं. पण त्यांच्याकडे एवढ्या व्हरायटी आहेत ना पानांच्या की पब्लिक त्यांच्याकडे पान खरेदी करण्यासाठी येतात. इवन त्यांनी लेडीज लोकांचाही विचार केला की लेडीज लोकांनी पान खाल्लं पाहिजे, म्हणून त्या लोकांनी ॲडव्हर्टायझिंग केली की वेगवेगळ्या म्हणजे तंबाखूचे पान सोडून अजून त्या लोकांनी इतर पान डेव्हलप केले की ते लेडीज पण खाऊ शकतील करून. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचा बिझनेस ग्रोथ केला. आणि ते सांगत होते की एका पाण्याच्या टपरी मागून ते दिवसाला त्यांची कधी 15,000, 20,000, 30,000 असे एका टपरीपासून त्यांची कमाई होते. आणि त्यांच्या आज 55+ शाखा आहेत. तुम्ही सिद्धेश्वर पानवाला करून कधी सर्च केला यूट्यूबवर तर तुम्हाला समजून येईल. तर आणि आज ते तिघं भाव हे सर्व मॅनेज करतात. 3 भाव आहेत ते, त्यांचे काका त्यांना हेल्प करतात त्या सर्व गोष्टींमध्ये. काकाचे पोरं हेल्प करतात या सर्व गोष्टींमध्ये. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की ते व्यक्ती मराठी आहेत, आपल्याच समाजाचे आहेत, आपलेच बांधव आहेत. तर मी ह्यासाठी तुम्हाला पण यासाठी मला मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की तुमची जी आजची जी मेहनत आहे, ती बिझनेसची जी मेहनत आहे ती तुमच्या पोरं पण त्यामध्ये इन्वॉल्व होऊ शकतात. म्हणून बिझनेस हे केलं पाहिजे. आज त्याचे वडील फक्त एकाच क्वालिटीचे पान बनवायचे, म्हणजे त्याचे वडील. पण आज ती पोरं त्यांच्या मुलांनी पानामध्ये टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, त्यामध्ये काही गोष्टी ॲडिंग केल्या. आणि त्यांनी अशा प्रकारे एका पानाचे जसे त्या लोकांनी ब्रँचेस तयार केले, तसे त्या लोकांनी पानांच्या व्हरायटी पण तयार केल्या. आणि ते सर्व यूट्यूबला, इंस्टाला टाकून त्या लोकांनी त्याची ॲडव्हर्टायझिंग केली. आणि ह्या प्रकारे त्यांचा आज बिझनेस चांगला ग्रोथ होत आहे. तर मी यासाठी सांगतो की बिझनेस करा, कारण की बिझनेस फक्त तुमच्या एकट्यासाठी नाही, तर तुमच्या फॅमिलीला पण सपोर्ट करतो. तुमच्या फॅमिलीचे लोक पण त्यामध्ये इन्वॉल्व होतात आणि तुम्हीच मोठे होणार आहेत. आणि नोकरी केली तर फक्त तुमचा बॉस मोठा होईल आणि तुम्ही हाय त्याच लेवलला राहणार. म्हणून ठरवा की बॉसला मोठं करायचं की तुम्ही स्वतःहून मोठं व्हायचं. ते मी या स्टोरी सांगण्याचं मागचं एकच कारण होता. आज त्यांनी एका प्रोफेसरच्या मुलीशी लग्न केले. त्यांचं शिक्षण खूप कमी आहे, पण त्यांनी म्हणजे एका प्रोफेसरनी पण एक विचार करूनच त्यांना त्यांची पोरगी दिली असेल असे ते बोलत होते व्हिडिओमध्ये. मग शिकलेली माणसं आजकाल असा सीन झाले ना की जे जास्त शिकलेले आहेत ना ते फायनान्शियली खूप वीक आहेत, आणि जे कमी शिकलेले आहेत ना ते फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहेत. पण ते कमी शिकलेल्या लोकांमध्ये त्यांनी फक्त एक
केलं की त्यांनी बिझनेस केला आहे. आणि आपण जे जास्त शिकलेले आहे ते आपण नोकरी करतो आहे. हा खूप मोठा फरक आहे. तर शिका, जरूर शिका, पण तुमचं माइंड तुमच्या बिझनेससाठी यूज करा. तुमच्या बॉसला मोठं करण्यापेक्षा तुम्ही स्वतः मोठे व्हा लाईफमध्ये. आणि तुम्ही जी मेहनत करणार त्याचं फळ फक्त तुम्हालाच भेटणार आहे, ना की तुमच्या बॉसला. सो माझ्या या स्टोरीमधला एकच हे होतं की तुमच्या बिझनेसमध्ये जर तुमच्या घरच्यांनी पण तुम्हाला साथ दिली तर ते पण काही गोष्टी तुम्हाला सुचवू शकतात की बाबा हे असं ॲड कर. असं आज जसं त्यांच्या मुलांनी बाणांच्या वराठीमध्ये गोष्टी ॲड केल्या तसं तुम्हाला पण त्यांच्याकडून सपोर्ट भेटू शकतो. ते तुमच्या शॉपमध्ये व्हिजिट करून तुम्हाला अजून काय काय नवीन गोष्टी करायला सांगतात. तर हा खूप मोठा फरक असतो तुमचा बिझनेस ग्रोथ होण्यासाठी. टाईम लागणार. आज त्यांनी 1980पासून स्टार्ट केला. आता आज 2026 आता आहे. ते त्यांना पण टाईम लागला काय, त्यांचा पण एका दिवसामध्ये अशा 80-85 ब्रँचेस नाही झाल्या आहेत. त्यांना पण त्यासाठी खूप वर्ष द्यावी लागली, पण त्याचा फळ त्यांना भेटला. म्हणजे एका पानाच्या बिझनेसपासून पण खूप कमाई असू शकते, हे मी तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये. हाच एक हेतू आहे. तर मराठी मुलांनो, बिझनेस नक्की ट्राय करा. स्टार्टिंगला नोकरी सोडायला जर जमत नसेल तर पार्ट टाईम स्टार्ट करा, या फिर असं करू शकता की नोकरी तुम्ही नाईटला करून दिवसा बिझनेस करू शकता. असंही करू शकता. बिझनेस करण्याचे ना खूप खूप हे आहेत, म्हणजे सोर्स खूप आहेत. तुमची फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आता काय काय लोक रात्रीचे बघा कॉल सेंटरच्या समोर किंवा मॉलच्या समोर काय काय लोक नाईटला म्हणतात, तिकडे काय ना काय छोटासा स्टॉल लावून बिझनेस करतात. काय काय लोक मॉर्निंगलाच प्लॅटफॉर्मच्या इकडे काय ना काय तुम्हाला विकताना दिसतील, म्हणजे खाद्यपदार्थ नाश्ता वगैरे. तर असं काय नाही की तुम्ही काम करताना तुम्ही बिझनेस नाही करू शकता. तुम्ही 2-4 तासामध्ये पण तुम्ही तुमचा स्वतःचा काय ना काय व्यवसाय चालू करू शकता. आणि तो जर वाढला मग त्याच्यानंतर तुम्ही एक नोकरी सोडायचा तुम्ही डिसिजन घेऊ शकता. मी असंच केलं की मी आधी स्टार्ट केला छोटासा व्यवसाय. तो तो जसा ग्रोथ होत गेला मग त्याच्यानंतर मी नोकरी सोडण्याचा डिसिजन घेतला. तर बघा, माझ्यामध्ये तरी बिझनेस केलाच पाहिजे. आपल्या मराठी मुलांनी नक्कीच क्षेत्रामध्ये या बिझनेसमध्ये कोणताही करा, असं काही नाही. पण बघा, ते सिद्धेश्वर पानवाल्याची स्टोरी तुम्हाला नक्की इन्स्पायर करेल. एकदा यूट्यूबला जाऊन बघा. मला वाटतं मला हेच सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.